शिवसेना चिन्ह आणि पक्षवादात आज कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान 11 ऑगस्ट रोजी ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत महत्त्वपूर्ण युक्तिवाद केलाय। आज कोर्टात नेमकं काय घडलंय तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात प्रामुख्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले। विधिमंडळ पक्षाची फूट म्हणजे मूळ पक्षात फूट नव्हे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। आमदारांची वेगळी बैठक होणं, स्वपक्षीय गटनेता आणि मुख्य प्रतोद नियुक्त करणं या बाबी केवळ विधिमंडळ पक्षाशी संबंधित असतात। केवळ काही आमदारांनी वेगळा गट स्थापन केला म्हणून मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येत नाही। मात्र निवडणूक आयोगाने या चुकीच्या गृहीतकाचा आधार घेतल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय अधिकार क्षेत्राबाहेरचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। हा मोठा आक्षेप कपिल सिब्बल यांनी आज नोंदवलेला आहे। निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि अधिकार क्षेत्राबाहेरचा असल्याचं सिब्बल यांनी स्पष्ट केलं। आयोगाने पक्षाच्या अंतर्गत घटनेचा किंवा संघटनीय बहुमताचा योग्य विचार न करता केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला म्हणजे शिंदेंना दिलं, ज्यामध्ये गंभीर विसंगती असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे 4 प्रमुख टप्प्यांमध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे 4 टप्प्यात वर्गीकरण केलं आणि ते कसे बेकायदेशीर आहे, त्यामध्ये कसे त्रुटी आहेत हे न्यायालयासमोर मांडलेलं आहे। त्यातील पहिला मुद्दा म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्याचा काढलेला निष्कर्ष हा चुकीचा होता। निवडणूक आयोगानं 21 जून, 25 जून आणि 1 जुलै 2022च्या ज्या पत्रांचा आधार घेतला ती फक्त विधिमंडळ पक्षातील बैठकीशी तसेच घडामोडीशी संबंधित होते। आमदारांनी वेगळी बैठक घेणं किंवा वेगळा गटनेता प्रतोदची निवड करणं म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा अर्थ होत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या राणा विरुद्ध सुभाष देसाई खटल्यामधील निकालानुसार विधिमंडळ पक्षातील फूट आणि मूळ राजकीय पक्षातील फूट या 2 पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत। त्यामुळे फक्त आमदारांच्या फुटीवर आधारित निवडणूक आयोगानं परिच्छेद क्रमांक 15 अंतर्गत स्वतःचे अधिकार क्षेत्र वापरणं मुळात बेकायदेशीर असल्याचं सिब्बल म्हणाले। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विवाद सोडवण्यासाठी पक्षाच्या घटनेचा निकष अयोग्य ठरवणं। संघटनीय बहुमतापेक्षा विधिमंडळ पक्षातील बहुमत निर्णायक मानणं। आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला सुपूर्द करणं। 2018चा पक्षातला घटना बदल संविधानिक नाही असं जर शिंदे गटाचं म्हणणं असेल तर मग त्याच घटना बदलानुसार शिंदेंची निवड संविधानिक कशी, असा खोचक सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला। आमदारांची फोडाफोडी आणि पळवापळव ही घटनात्मक हराकी आहे। सध्या आमदार एका चिन्हावर निवडून येतात आणि नंतर दुसऱ्याच पक्षात जातात, त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होतोय। वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी रचना असते। पक्षाच्या कार्यकारिणीतील सदस्य निवडून आले आहेत, जिल्हा प्रमुख आणि पक्षाच्या नियुक्त्याही तशाच आहेत। 2018ची पक्ष घटना असंविधानिक तर नोंदणी रद्द का केली नाही असा सवाल निवडणूक आयोगाला देखील त्यांनी केला। निवडणूक आयोगानं दुसऱ्या गटाला चिन्ह का दिलं असा प्रश्न न्यायालयात उपस्थित करण्यात आला। शिवसेनेच्या 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेता असं कोणतंही पद नाही, मग एकनाथ शिंदे यांनी कोणत्या आधारे हे पद स्वतःला बहाल केलं असा युक्तिवाद यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे। या सगळ्या गोष्टी शिवसेनेतील फुटीनंतर, बंडानंतर झाल्या, त्यामुळं या लोकशाही विरोधी गोष्टींना कोणताही अर्थ नाही। पण निवडणूक आयोगाने या गोष्टी ग्राह्य धरल्या नाही असं म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी आक्षेप व्यक्त केलाय। आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार हा 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ अध्यक्षांनाच असतो, पण त्यावेळी शिंदेंचे आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत। या उलट हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला। त्यावेळी निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर न्यायालयानं स्थगिती द्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती, पण न्यायालयानं आयोगाच्या सुनावणीवर स्थगिती दिली नाही। या प्रकरणात निवडणूक आयोगाला कोणताही अधिकार नव्हता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयात केला आहे। या युक्तिवादामधून निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे संपूर्ण राजकीय आणि घटनात्मक घडामोडींवर
कसा विपरीत परिणाम झाला हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न ठाकरे गटातर्फे करण्यात आला. या युक्तिवादावर तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओंसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.